छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज ज्यांनी हिंदुत्वाचं बाळकडू आम्हा सर्वांच्या रक्तामध्ये भिनवलं, ते हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे ज्यांनी महाराष्ट्र राज्य 5 वर्ष 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून एक चांगल्या पद्धतीने काम केलं आणि आजही उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत, ते शिवसेना नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी माझी जी नियुक्ती झालेली आहे समन्वयक, जिल्हा समन्वयक म्हणून, त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी ज्या जुन्नर तालुक्यातील ज्या नियुक्त्या साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी करण्यात येत आहेत त्याचे या ठिकाणी वाचन मी करत आहे। प्रथमतः जुन्नर तालुका प्रमुख म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते या जुन्नर तालुक्याचे प्रमुख संघटक आणि ज्यांच्या माध्यमातून नारायणगाव सारखं शहर एक चांगल्या पद्धतीने विकसित होतंय, किंबहुना महाराष्ट्रामध्ये नारायणगाव शहराची ओळख चांगल्या पद्धतीने करून देण्याचा प्रयत्न ज्यांच्या माध्यमातून होतोय ते योगेश उर्फ बाबूभाऊ पाटील यांचे जुन्नर तालुका शिवसेना प्रमुख म्हणून या ठिकाणी साहेबांनी आदेशाने नियुक्ती केलेली आहे। त्याचबरोबर जुन्नर तालुका वाहतूक सेना या पदावरती दत्तात्रय किरू शिंदे यांची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे। उपजिल्हा प्रमुख म्हणून या विभागातून, जुन्नर विभागातून ज्यांची नियुक्ती झाली ते माजी पंचायत समिती सदस्य सन्माननीय संतोष किसन वाघ हे उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळणार आहेत। त्याचबरोबर जुन्नर तालुका युवा सेनेची जबाबदारी ही विकास विलास राऊत यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। जुन्नर तालुका विभाग संघटक म्हणून, विधानसभा संघटक म्हणून श्रीयुत विश्वास बाबूराव आमले यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे। जुन्नर तालुका विधानसभा समन्वयक म्हणून प्रदीप मधुकर देवकर यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे। जुन्नर तालुका महिला समन्वयक म्हणून संध्याताई मोहन भगत यांची या ठिकाणी यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे। जुन्नर तालुका शेतकरी सेना प्रमुख म्हणून जयसिंग रखमा पोटे यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे। जुन्नर तालुका सहकार सेना प्रमुख म्हणून संदीप गुलाबराव लेंडे यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे। जुन्नर तालुका शिवसेना कायदा आघाडी प्रमुख म्हणून सचिन यशवंत चव्हाण यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर ज्या जुन्नर तालुक्याचे 8 उपतालुका प्रमुख आहेत यांची नावं या ठिकाणी मी वाचून दाखवत आहे। त्यांच्यावरती आदरणीय साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे। ते एक श्री भागेश्वर डेरे, श्री संतोष चव्हाण, श्री दत्ता गवारी, श्री शिवाजीराजे शेरकर, श्री धनंजय आनंद डुमरे, श्री जीवन रामदास शिंदे, श्री पंकज कंसे, श्री पोपुशेठ डोकरे यांची या ठिकाणी उपतालुका प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे। त्यावर जे जुन्नर तालुक्यातले जे प्रमुख शहर आहेत या प्रमुख शहरांसाठी शहर प्रमुख म्हणून ज्यांची नियुक्ती केलेली आहे ती नियुक्ती पुढील प्रमाणे: नारायणगाव शहराची जबाबदारी संतोष जयवंत वाजगे यांच्याकडे देण्यात आलेली आहे। आळेफाटा शहराची जबाबदारी तुषार नाना कुराडे यांच्याकडे देण्यात आलेली आहे। उतूर शहराची जबाबदारी प्रसाद प्रभाकर डुमरे यांच्याकडे देण्यात आलेली आहे। जुन्नर शहराची जबाबदारी अविनाश दत्तात्रय कर्डिले यांच्याकडे देण्यात आलेली आहे। बेल्ला शहराची जबाबदारी निलेश कंसे यांच्याकडे देण्यात आलेली आहे आणि वारुवाडी शहराची जबाबदारी ही अतुल कानडे यांच्याकडे दिलेली आहे। त्याचबरोबर शहर समन्वयक म्हणून नारायणगाव शहराची जबाबदारी ज्ञानेश्वर बाळशरण आवटी यांच्याकडे देण्यात आलेली आहे। आळेफाटा शहराची जबाबदारी समीर नबाजी देवकर यांच्याकडे देण्यात आलेली आहे। उतूर शहराची जबाबदारी उमेश डुमरे यांच्याकडे देण्यात आलेली आहे आणि जुन्नर शहराची जबाबदारी हे दीपेश सिंह परदेशी यांच्याकडे देण्यात आलेली आहे। येण्याप्रमाणे जुन्नर मधल्या हे नियुक्त्या आपल्या समोर वाचून दाखवण्यात आलेल्या आहेत। माननीय या महाराष्ट्र शासनाचे सहयोगी सदस्य आदरणीय शरदादा सोनवणे यांचं सातत्याने संघटनेला पाठबळ मिळत राहणार आहे। त्याचबरोबर उर्वरित नियुक्त्या आहेत, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि इतर बाकीच्या संघटनाच्या नियुक्त्या ह्या मान्य जिल्हा प्रमुख व
सर्व समन्वयकाच्या माध्यमातून त्या त्वरित लवकरच केल्या जातील अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. धन्यवाद. हो, प्रवेश केला ना मी, मध्ये प्रवेश केला त्यापासून सक्रिय आहे पक्षामध्ये. आंबेगावचे जाहीर होत